हा मोठविल ज्ञानी आरती ज्ञानराजा. हे या बाजूला हे बघ पूर्ण सुजलाय हा पाय आणि ह्या अवघा रंग एक झाला. अरे सारी दुनिया को जानने वाला तुझे नहीं पहचाने का मूर्ख. कुवाना विठुरायाची पंढरी. नमस्कार मंडळी. चंद्रभागेच्या तीराहून पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले, महाराष्ट्राचा एकमेव डिजिटल वारकरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचे आज 18 दिवस पूर्ण झाले आणि आज आपण पंढरपुरात पोहोचलो. पायी वारीचा हा शेवटचा दिवस. आता कुठे चालणे नाही, आता फक्त माघारी जाणे. पण आपली आषाढी वारी संपन्न झाली. या वर्षीचं हे आपलं हे 5वं वर्ष यंदाचं आणि 5ही वर्षामधले जे काही वेगळे वेगळे अनुभव आले, जे मला आले तेच अनुभव तुम्हाला जशास तसे मी माझ्या पद्धतीने समोर मांडले. आणि ह्या वर्षी महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो, यावर्षी बरेच रील स्टार्स आले वारीचे रील्स करणारे. तर त्या लोकांना खूप प्रतिष्ठा मिळाली, त्या लोकांचं सत्कार झाला, त्या लोकांना बक्षिसं मिळाली, त्या लोकांना बरंच काय काय मिळालं समाजाकडून. चांगली गोष्ट आहे. वारीच्या निमित्ताने ते आले, त्यांनी त्यांचा कॉन्टेंट वारीबद्दल केला. पण मला तुम्हाला सर्वांना आवाहन करायचं की अशा लोकांना तुम्ही वारकरी समजू नका. ते म्हणजे वारीला आलेले ते व्हिडिओ बनवणारी माणसं आहेत आणि जे हे व्हिडिओ करतात त्यांनी पण स्वतःला वारकरी क्लेम करू नका. ज्यांनी केले त्यांनी कोण कोण चाललंय त्यांना विचारा ना एकदा, खरं तुम्ही चाललात का वारीत? कसे चाललात? किती चाललात? दाखवा बरं. कोणाकडेही पुरावा नाहीये, कारण ते चालण्यासाठी वारी आलेच नाहीत ना. वारीच्या निमित्ताने आपल्याला थोडी प्रसिद्धी मिळावी म्हणून आलेले असतात. पण आणि म्हणून त्यांच्याकडे स्वतःचं असं काही नाही म्हणून ते लोकांकडे जातात. ओ तुमच्याबद्दल सांगा, ओ माऊली तुम्हाला कसं वाटलं, इतरांचे अनुभव विचारतात. माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी कोणाकडे जाताना बघितलंय का मी, ओ तुमचं कसं आहे, तुम्हाला कसं, असं मी कधी करत नाही. दुसऱ्यांचे अनुभव काय, मला माझंच नाही का, मी स्वतः करत नाही का? हां तर हा ती बोट आली आणि पाण्याची लाट आली की मी थेट उठलो. मला ठीक आहे, देवाची इच्छा आहे की बराच वेळ बसू नये. आता मला जे बोलायचं ते थोडं बहुत बोलून झालेलं आहे. मग मी आता काय करतो, मी पंढरपुरामध्ये फेरी मारतो, तुम्हाला दाखवतो काय काय इंटरेस्टिंग दिसतंय मला असं. कारण मंदिरात तर काय आपण जाऊ शकत नाही, कारण 20-30 तास रांग. आणि मला वाटतं जर मी दर्शन घेईल तर डायरेक्ट VIP दर्शन घेईल. VIP कल्चर असो वा नसो मी थेटच दर्शन घेणार, तोवर मी नाही जाणार असं मी मनातल्या मनात असं वाटतं. मी नाही रांग लावणार. एवढं करून पण मी रांग लावायची देवासाठी नाही. वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर हे वारकरी निवांत विसावा घेत आहेत. आषाढी एकादशीची संध्याकाळ. कोणी इथे चिल्ली मोडत आहे, कोणी इथे चिल्लर कमवत आहे, कोणी इथे चिवचिव करत आहे, तर कोणी इथे चहाड्या करत आहे, तर कोणी इथे चोरी करत आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. असंच झालंय माझं पण. जसं हे आकाश एवढं मोठं एक आहे, जसं असं वाटतंय आकाश आणि मी एक झालोय. ही चंद्रभागा, ही जमीन, असं वाटतंय मी त्यांच्यात एकरूप झालोय. पंढरपूर माझ्यात वसलंय, मी पंढरीच्या नसानसात बसलोय असं वाटतंय. म्हणून आपसूक ही भावना मनामध्ये येते आणि हेच शब्द उद्गारले जाते की अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मला वाटतं मी गायनाचे क्लासेस लावायला पाहिजेत. गायन चांगलं झालं असं मला वाटतंय माझं. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. बस. मी खरंच सांगतो, मला अजूनही चालता येत नाहीये. हे बघा कुठं गेलं. हा हे बघा कसं दिसतंय. हे असं झालंय. प्लस सगळ्यात शॉकिंग तर हे बघा, हे या बाजूला हे बघ पूर्ण सुजलाय हा पाय आणि हे असं काहीतरी झालेलं आहे.
घाण वाटेल तुम्हाला बघायला, पण हेच घाण घेऊन मी चालतोय. चालता येत नाहीये. चालताना त्याच्यावर पूर्ण असा प्रेशर येतो आणि प्लस ते चप्पल त्याला लागते, त्याच्यामुळे थोडंसं दुखतं. मग मी असा अर्धा पाय बाहेर काढून चालतो लंगलत. हवा येते म्हणून बरं वाटतं. हा गारवारा हा इथं बसायला बरं वाटतं. आता इथे खूप आवाज चालू आहे, म्हणजे ते हलगी वाजताय, ते गुब्बूवाले आहेत, ते दोरीवर चालणारे लहान मुलं असतात त्यांचा आवाज आहे, भजनांचा आवाज आहे, दुर्गंध आहे, सुगंध आहे, गंध आहे, सगळं इथे. काय दाखवशील रे देवा, काय दाखवशील, काय बघायचं राहिले अजून या जगात काय माहित. यार एकदा पंढरपूरला यायला भारी वाटतं. सगळं तुमचा इतिहास भूगोल असा हादरून जातो. चंद्रभागेच्या विरुद्धच हे बोर्ड बघा, ज्यावर स्पष्ट नियम लिहिलेले आहेत. हे नियम वाचा, लक्षात ठेवा. आणि हे खरं आहे म्हणून शासनाने हे नियम लावलेले आहेत बरं का. सो बी केअरफुल बिफोर कमिंग टू पंढरपूर. पंढरपुरामध्ये येऊन या मंदिराच्या समोर आणि असं चंद्रभागा बॅकग्राऊंडला इथं जर फोटो नाही काढला तर पंढरपुराला आल्याचा पुरावा राहत नाही. म्हणून जो कोणी येतो तो किमान हे मंदिराचं शिखर दिसेल आणि चंद्रभागा आकाश दिसेल असा एकतरी फोटो काढतो आणि स्टेटसला टाकून वारी पूर्ण झाल्याचं आवाहन करतो किंवा आम्ही पंढरपूरला आल्याचं सर्टिफिकेट दाखवतो. हे बघा सर्टिफिकेट. दरवर्षी बघतात. नाही दिसलो कुणालाच मी. ठीक आहे, दिसलो ना आता. आज एकादशी दिवशी दिसलो, अजून काय पाहिजे. भक्त पुंडलिकासाठी देव राहिला विटेवरी, राय मला बी दाखवाना विठुरायाची पंढरी. तर हे आहे भक्त पुंडलिकाचं मंदिर, जे लांबून असं सुंदर दिसतंय. याचा स्क्रीनशॉट काढला, तुम्ही पण काढून घ्या. आणि तिकडे लाईट आहे, तिकडे पण एक शिखर दिसतंय पांढऱ्या रंगाचं. तिथे मी कधीच गेलो नाही आजपर्यंत. असोत, आपण आता तिथे रांग आहे म्हणून आपण या बाजूने जाऊया पुढे. पंढरपुरामध्ये जवळपास 3-4 दिवस हे रांग संपत नाही असं मी बघितलेलं आहे. आणि आपलं असं आहे शेड्यूल की आपण की आपण 3 दिवस रांगेत थांबून जमणार नाही, त्यामुळे नको वाटतं. नाहीतर थांबलोही असतो रांगेत. आणि त्यात विशेषतः आत्ता जी पायाला सूज आलेली आहे, दोन्ही पायांना सूज आलेली आहे. थोडं जरी चाललं त्या सुजेवर दुखतं असं, म्हणून हळूहळू चालतं. पायी हळूहळू चाला, मुखाने ज्ञानराज बोला. अयो बघ कसे बसलेत दोघं बघ. अख्ख्या ह्याच्यावर दोघंच बसलेत निवांत. आत्तापर्यंत तुम्हाला एवढी गर्दी वाटली नसेल तर हे घ्या पुरावा. हे बघा, हे दिसतंय का तुम्हाला रांग. हे तिकडे वर जायचा रस्ता आहे, असा तिकडे पण रस्ता आहे, तिकडे पण रस्ते, असा 4 रस्ते आहेत. त्यातला हा प्रमुख रस्ता आहे. आता हे मध्ये लावलेलं आहे, नाहीतर मी गेलो असतो. पण मग मी पुढून जातो आता. चला. मला वाटतं यावर्षी पंढरपुरामध्ये सुविधा आणि नियोजन खूप जास्त आहे. म्हणजे नेहमी जास्त असतं, पण ह्यावर्षी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. एक्झिक्युशन इज बेटर ॲज कम्पेअर टू लास्ट फ्यू इयर्स.
पंढरपूर में आया और दूध नहीं पिया तो क्या किया. आणि दूध माझ्या आवडीचा पदार्थ. पाप केल्यावर तेलाच्या कढईमध्ये शिक्षा देतात, पुण्य केल्यावर दुधाच्या कढईमध्ये काहीतरी मिळायलाच पाहिजे मला, नाही का. पंढरपुरामध्ये एवढ्या ठिकाणी एवढं दूध मिळतं, पण मी एकच ठिकाणी येतो. मला या दुकानाचं नाव माहिती नाही, जागेचं नाव माहिती नाही. मी फक्त ह्या चेहऱ्याला ओळखतो. व पीछे जो बैठा आहे हा जिथं उभा असेल तिथं मी जातो. त्याला माझं नाव माहिती नाही, मला त्याचं नाव माहिती नाही, पण त्याला माहिती आहे हा कट्टर दूध पिणारा माणूस आहे. मी आलो की 2-4 ग्लास दूध सणकून हाकतो. आता 2 झाले, आता 3रा पितो. चला दूध प्यायला चला. चालता चालता कुठून तरी कुठल्या तरी गल्लीत आलो आणि घोंगडीचं दुकान आहे. घोंगडीचं, ही पण घोंगडीच आहे का हो? ही पण घोंगडी आहे. मऊ मऊ असते का? मऊ मऊ. हा, ही भारी आहे. धन्यवाद. 1500 रुपयेवाली. आणि हे काय? हे जटा जटा आहेत ह्या. आणि कसं बांधणार मला? नाही, मला कसं बांधू शकणार? मला तयार करून बांधते. बघू एक. हां, यांच्याकडे जटा सुद्धा मिळतात. आता मी बांधतो जटा. हे भारी वाटतंय. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले गलव्य लंब लंबिता भुजंग तुंग तांडवा. आदेश गुरुजी को आदेश. मस्त आहे. बसवलंय कसं तरी मी, चांगलं वाटतं. पण गुरुजी असं बघणार मी सगळ्यांना आता. आणि हे आहे माऊलींचं मंदिर. इथे माऊली पंढरपुरामध्ये आल्यावर विसावतात. आणि आज चालू आहे हरिपाठ, आरती, भजन सगळं. लोपले हित नेनती कोणी अवतार पांडुरंग ना मोठी विल ज्ञानी आरती ज्ञानराजा मा कैवल्य तेजा सेवती मानू वेदला माझा. काय टायमिंगवर आलोय मी, काय टायमिंगवर आलोय. आज जायची गरज नाही आपल्याला. हा. बाहेर आलो आणि समोरच एकनाथ महाराज पालखी रथ पाहायला मिळतोय. आज पहिल्यांदा आपल्याला संत एकनाथ महाराजांचा रथ आज पहिल्यांदा भेटतोय आपण त्यांना रथामध्ये. अर्थात ते नाहीत. अरे मग मला वाटतं हे त्यांचं विसाव्याचं ठिकाण. तिकडे जाऊया आपण. चला, मी पहिल्यांदा बघतोय शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रसन्न. चला. एवढ्या 5 वर्षांमध्ये मी कधीच इथं आलो नाहीये. बाहेरून पालखी बघतो, बाहेरून रथ बघतो, पण आतमध्ये कधीच जात नाही. कारण मला असं वाटतं की गर्दी खूप असेल, खूप लोक लांबून येतात, त्यांना दर्शन घेऊन द्यावं. आपल्याला काय आपण बघू शकतो, पण सुदैवाने इथे काहीच गर्दी नाही आहे. माझा पण मूड एकदम मस्त आहे आणि ह्या लोकने मला एकदम आत्मविश्वास माझा गगनाला भेटलेला आहे. सो मी आता रांगेत थांबून दर्शन घेतो. बट आय एम सरप्राईज्ड. खूप कमी लोक आहेत इथे आणि ते पण जेवण करतायत. नॉर्मल दिसतं जेवायला. काय जेवायला काय माहिती. आता जस्ट गोळ्या वगैरे घेतल्यात मी आणि मी काही ठरवलं नव्हतं कुठं जायचं आहे, पण वाटेत जे जे मिळेल ते बघायचं. त्यातलं आता मला दिसलं आहे संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर. तर निवृत्तीनाथ महाराज मंदिरात मी पहिल्यांदा जातो आहे. चला करूया मंदिराचं, पादुकांचं, माऊलींचं दर्शन. चला. तर हे आहे संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर. अर्थातच या मंदिराच्या आत माऊलींच्या म्हणजेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका असतीलच. चला. इथं पण जेवणच चालू आहे. नुसते जेवण. माझं अजून बाकी आहे. काय शिरा उपमा काहीतरी आहे. गुड. कीर्तन चालू आहे. वा वा. मंदिराच्या आतमध्ये मी आलो, पण सगळेजण बघूनच मला दचकलेत. काय प्रॉब्लेम नाही, आपण दर्शन मिळतं का बघूया. बघा सजावट सुंदर केलेली आहे आणि इथे पालखी आहे. दर्शन घेऊया पटकन. चला.
आणि मला दिसलेला आहे ओ या, या, या. कोणी पाहिला 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 हो माझा देव कुणी पाहिला मला दिसला 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 हो माझा विठुराया दिसला. फायनली इथपर्यंत पोहोचलो मी पश्चिम द्वारापर्यंत. इथं आल्यावर मला परत हे सापडले. इथं येऊन पण रस्ता बंद, तिथून पण बंद. मी नाही आता तिकडं फिरून फिरून जाणार बाबा. म्हणून मी म्हटलं ना मी घेणार VIP दर्शन घेणार, नाहीतर दर्शन नाही घेणार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण काही असू दे, घेणार मी VIP दर्शनच घेणार. मला अडवणार कोण ह्या जगामध्ये? मला कोण अडवणार या जगामध्ये? VIP दर्शन घेणार मी एक दिवस. तोपर्यंत दर्शन नाही घेणार. पश्चिम द्वार असू दे, पूर्व द्वार असू दे, महाद्वार असू दे, मी VIP दर्शन घेणार. बरं सॉरी देवा, रागव नको, मी मुद्दाम बोलतो, नाही तर तू मला दर्शनच देणार नाही. असं नको बाबा, हे मुद्दाम बोलतो देवा, सॉरी. चला वापस चला. इथं एवढे चोर आहेत आणि चोर दिसतोय बरं का मला. म्हणजे मला तो लगेच ओळखू येतोय. मला अरे चोरा, तू मला बघतोय, खालीवर बघतोय, माझ्याकडे काय आहे कसं आहे बघतोय. अरे सारी दुनिया को जानने वाला तुझे नहीं पहचाने का मूर्ख. चोरा रे चोरा, मारू का तुला. पंढरपुरामध्ये आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलं नाही तर पंढरपुराचा प्रवास पूर्ण होत नाही. आपल्याला महाराज चौकामध्ये आल्यानंतर हे जे नवीन केलेले कार्यक्रम, हे याचं काय कारण आहे आय डोंट नो. ठीक आहे, येड्या भोळ्या लोकांना थोडंसं आकर्षण वाटावं म्हणून ठीक आहे, नाहीतर काय जगामध्ये. म्हणजे एक तर पहिलेच मायाचा बाजार, त्याच्यामध्ये तुम्ही अजून माया बनवा. ह्याच्यासोबत फोटो काढतात, कशाला या सिमेंटच्या मातीसोबत फोटो काढायचे काय त्याच्यामध्ये उगाचच. आणि लोक पण फोटो काढतात. अरे पंढरपुरामध्ये येऊन देवासोबत फोटो काढायला काय ते. फिरून मी परत चंद्रभागेला झालेलो आहे. माझी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. आता हे बघा मध्येच पाणी दिसतं ना थोडंसं, हे काय मध्येच आलेलं पाणी नाही, पाण्याची पातळी वाढवलेली आहे. तुम्ही ऐका शिट्ट्या. पोलीस शिट्ट्या वाजून वाजून जेवढे इथं झोपले होते, हे बघा दिसतो सगळा परिसर रिकामा झालेला आहे. जेवढे इथं झोपले होते सगळ्यांना उठवलेलं आहे आणि सांगितलं पुढे शिफ्ट व्हा. पुढे म्हणजे ऑलमोस्ट पुढे नाहीच आहे जागा. बघ शिट्टी, कारण पाणी सोडलेलं आहे जास्त आणि पाणी वाढत चाललं आहे दिसते. आता सकाळपर्यंत तिथपर्यंत पाणी येईल असा अंदाज आहे. सो प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. चंद्रभागेवर परत आलो आहे, माझे परिक्रमा पूर्ण झाले, चंद्रभागा परिक्रमा. हा गार वाटते, गार हवा. कुठे गेलं? गार वारा सुटलाय मस्त. चंद्र हा नवा वाटतो हवा टिंग. मगाशी ज्या रस्त्यावरून मी वापस फिरलो होतो त्या रस्त्याला शेवटी आलोच आहे. आता जायचंच आहे. बघू देवाचं कुठलं देव आहे? देवाचं मंदिर आहे की माणसांचं मंदिर आहे? माणसंच आहेत मंदिरात, माणसातच देव आहे ना. देव आणि माणूस एक झाला, अवघा रंग एकाशी झाला. आणि समोर आलेलं आहे मंदिर. इथून दिसतंय देऊळ पांडुरंगाचं, जाऊन घेतो दर्शन पांडुरंगाचं. आळंदी ते पंढरपूर पायी वारीचे 18 दिवस पूर्ण झाल्यावर आज आपण पंढरपुरात पोहोचलेलो आहे. माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालेलं आहे. पांडुरंगाचं आतमध्ये जाऊन दर्शन काय झालं नाही, जे की आता मी म्हणतो तसं मी VIP दर्शन घेणार आहे, तोवर मी नाही जाणार आहे. पण फायनली जिथून मी 2-3 चक्रा मारल्या, तिथं गेट बंद, इथं गेट बंद, जायचं कुठं जायचं, कसं जायचं विचार करता करता 2 राऊंड झाले. पण शेवटी का होईना आलोच. वा वा वा, गजर चालू आहे. भगवान की जय, महाराज की जय. दर्शन व्हायचं झालं की होतंयच आपलं, मागं रिंगणाच झालेलं आहे. हा योगा इथंच ह्याच वेळेला. चालू द्या तुमचं. जय हरी. मंदिराजवळ तर आलो तर मंदिराची बघूया आपण. काय सुंदर फुलांची माळ
फुलांची माळ दिसते सुंदर. आणि नामदेव पायरी तर तिकडं आहे, तिकडं कैसे जाने का, उसके लिए रांग लगाने का क्या, वो डिफिकल्ट है बाबा, पैसा कैसा जाएगा. मुखदर्शन घ्यावे आता, मुखदर्शन घ्यावे आता. अवघड आहे, रांग लावावी लागेल परत रामकृष्णारी मुखदर्शनाची. पण आता मुखदर्शन घ्यावे आता, त्याकरता जावे लागता, अवघड ही रांग वाटते मला. रांग आहे हो इकडे, हे वरून रांग आहे अशी, वरून अशी कडेकडेने तिकडे रांग जाणार आहे, तिकडून मंदिरात. हो, आणि ही पण कुठली रांग आहे, मुखदर्शन रांग आहे ही पण. हो, अरे भाई पश्चिम द्वारला आलो आपण, म्हणजे मगाशी इथंच अडकलो होतो आपण, इथून वापस गेलो होतो आणि आत्ता दर्शन बिर्शन आणि इथं आलोय परत. ओ ऐसा कैसा गोल गोल घुमाया. भरपूर चाललो, विशेषतः आळंदी ते पंढरपूर पायी वारी सलग 5 वर्ष न थांबता न खंड पडू देता केलेली आहे. याच्यामध्ये थोडी सुद्धा चिटिंग केलेली नाहीये. दररोज पायी चाललेलो आहे आणि त्याचे जसेच्या तसे व्हिडिओ तुम्हाला पोहोचवलेले आहेत. ही एक मी सेवा समजतो, कारण मी तर काय समाजसेवक नाहीये, पण माझं जे स्किल आहे, माझ्याकडे जी कला आहे, त्या कलेच्या माध्यमातून, त्या टॅलेंटच्या स्किल्सच्या माध्यमातून मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आज पंढरपूरची वारी माझी पूर्ण झालेली, एकादश संपलेली आहे. रात्रीचे 1:40 झालेली आहेत. एकादशीच्या नंतरचा दिवस आहे हा. माझ्याकडे भरपूर काही बोलण्याला, पण आता बरेच जण ते उगाच इमोशनल मेसेज टाकतील, पण ते इमोशनल होण्याची गरज नाही. मला वाटतं की वारी पूर्ण झाल्या की तुमच्यामध्ये एक आनंद येतो, उत्साहाचं वातावरण वाढतं, उत्साह वाढतो, की हलकं हलकं. मला तर एकदम हलकं हलकं वाटत होतं, की बॅग जड होती ती जड वाटायची बंद झाली, सगळं चांगलं वाटलं मला. पण आता जायची वेळ आलेली आहे आणि सकाळी मी इथून निघणार आहे मुंबईसाठी. पांडुरंगाला हेच मागणं आहे की ज्या लोकांनी प्रेम दिलं त्या लोकांना तू प्रेम दे. माझं काय चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ कर आणि माफ करा. बरोबर असेल तर तुम्ही प्रशंसा नेहमीच करतात आणि जे मला खूप आवडते. आणि आता जायची वेळ आलेली आहे. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता. दर्शन तर असोच. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही खूप प्रेम दिलं. 20 दिवस गेले आणि 5 वर्ष पण झाली मला बघायला गेलं तर. पुढच्या वर्षी सुद्धा अशीच वारी घडो. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की वारी संपल्यावर पण काहीतरी करा, आम्हाला आवडेल बघायला, पण माझ्याच्याने ते होत नाही. काय माहिती का तसं होतं. मी यावर्षी ठरवलं की तसा प्रयत्न करायचा. वारी संत सुद्धा काहीतरी करावं. बघू त्याला देव कशी मला साथ देईल, कारण हे माझं मी वैयक्तिक काही करत नाही, सगळं भगवंत करून आणतो. असोच. तर तुम्हा सर्वांसाठी हा पंढरपुरातून शेवटचा व्हिडिओ आणि तुम्हा सर्वांसाठी शेवटचा जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.